DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आणि एकादशीचा पर्वकाळ एकत्र आल्याने त्र्यंबकेश्वर नगरीत शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. रविवारपासूनच भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होऊ लागले होते. सोमवारी पहाटेपासूनच मंदिर परिसर आणि कुशीवर्धा तीर्थावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पावसाची संततधार सुरू असल्याने ब्रह्मगिरी पर्वतावरून वाहणारे धबधबे जणू दुधाच्या धारा वाहत असल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. या निसर्गरम्य वातावरणात ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वर मधील महादेव मंदिरासह निळकंठ महादेव मंदिर, मुकुंद महादेव मंदिर, जुन्या महादेव मंदिरासह विविध मंदिरांमध्ये शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची गर्दी लक्षात घेता खासगी वाहनांसाठी खंबाळे फाटा येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर खंबाळे फाटा ते त्र्यंबकेश्वर असा प्रवास महामंडळाच्या बसने भाविकांना करावा लागत होता. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच होमगार्ड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षतेची जबाबदारी सांभाळली. DPA न्यूज साठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे, त्र्यंबकेश्वर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.